नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आज पाहू शकता आजच्या कामाची सुरुवात आम्ही आज झाडं लावण्यापासून केली आहे. 2 दिवसापूर्वी झाडे आणली होती आणि आता पावसाला पण सुरुवात झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही कुंडी पण आणली होती. आम्हाला आंब्याचं झाड पाहिजे होतं म्हणून ते पण भेटलं चांगल्या प्रकारे. आणि आंब्याचं झाड ह्या मोठ्या कुंडीमध्ये लावणार आहोत. तर यामध्ये येईल की नाही त्याची कमेंट्स आम्हाला नक्की सांगा. या कुंडीमध्ये आम्ही थोड्याशा गवऱ्या होत्या त्या टाकून टाकल्या आहेत आणि माती नव्हती. मग आम्ही दूधवाल्या काकांना सांगितलं, त्यांनी आणली आहे. आणि ही माती खूप ओली आहे, त्याच्यामुळे त्याचे खूप ढेकळ झालेले आहेत. मग ते बारीक केले थोडेसे. मातीला थोडंसं उन्हामध्ये वाळवलं. आज ऊन होतं, छान प्रकारे त्याला ऊन वगैरे दिलं मातीला. आणि अशा प्रकारे आम्ही आज आंब्याचं झाड लावत आहोत. तर ही माती आहे ती उन्हात थोडीशी सुकवली. आणि एका कुंडीत अजून माती होती, ती पण आम्ही अशी सुकवली. त्याच्यामध्ये थोड्याशा गवऱ्या विकत आणल्या होत्या, त्या गवऱ्या तोडून वगैरे याच्यामध्ये टाकल्या आहेत. त्याच्यानंतर जास्वंदाचं झाड पण लावायचं होतं. मग त्याच्यासाठी पण म्हटलं माती हे करावी. अर्ध्यापर्यंत ही भरली आहे माती आणि त्याच्यात थोडेसे हे गवऱ्या लावत आहोत, म्हणजे कसं त्याला खत वगैरे भेटण्यासाठी. आणि आता ते आंब्याचं झाड त्याच्यामध्ये लावणार आहोत. ते पूर्ण पिशवीतून सर्व काही मुळं वगैरे आलेले आहेत, त्यामुळे आम्ही हळूच अशा प्रकारे पिशवी फाडून त्यामध्ये हे आंब्याचं झाड ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माती वगैरे टाकणार आहोत. अशा प्रकारे हे झाड, ह्याचे पूर्ण मुळे जे आहेत ते पूर्ण बाहेर आलेत, परत ते जळून वगैरे जाईल. त्याच्यासाठी आज आम्ही म्हटलं नको, काम तर रोजच राहतात, परंतु हे आंब्याचं झाड एवढं आणलं आहे तर त्याला आज आपण लावून घेऊ. त्याच्यासाठी अगोदर माती वगैरे छान प्रकारे वाळवली, उन्हामध्ये मोकळी केली. त्याच्यामध्ये खत वगैरे मिक्स केलं. खत म्हणजेच ही शेणाच्या गवऱ्या होत्या ते टाकलं. आणि आता फायनली ते झाड त्या पिशवीमधून काढलं आहे. आणि अशा प्रकारे इथपर्यंत अशी अर्ध्यापर्यंत मुळं चांगले हे होतील, रुजतील, अशा प्रकारे ही लावली आहे. माती वगैरे टाकलेली आहे. अशा प्रकारे हे आंब्याचं झाड फायनली कुंडीमध्ये लावलं आहे. आता हे आहे जास्वंदाचं झाड. तर जास्वंदाचं झाड पण म्हटलं एक बकेट होती तर त्यामध्ये लावावं. मग त्याच्यामध्ये थोडीशी माती टाकली आणि म्हटलं जास्वंदाचं झाड पण खूप छान आहे, त्याला 10-12 तर कळ्या आलेल्याच असतील. तर ते पण म्हटलं आजच काम करून घेऊया, झाडे लावून घेऊया. दुसरे काम ठेवले तसेच आणि म्हटलं हे काम करून घेऊया. ऊन खूप होतं, त्याच्यासाठी 2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि आज ऊन चांगलं पडलं होतं, म्हणून म्हटलं सगळे माती कुंडीतली काढून मोकळी करून खाली जमिनीवर गरम होत होतं चांगल्या प्रकारे. मग ती माती त्या मध्ये टाकली. आणि आता म्हटलं की हे जास्वंदाचं झाड आहे ते पण पिशवीमधून फाडून त्याला व्यवस्थित लावा. त्याचे पण मुळं पूर्ण वरती आलेले आहेत आणि त्याला खूप प्रकारे अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि ते मुळं मग तुटले तर परत लावायला प्रॉब्लेम होईल. त्याच्यासाठी आज आम्ही ते पूर्ण काढून टाकले, त्याची पिशवी वगैरे. आणि हळूच त्याला आपल्या त्या बकेटीमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे त्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे हे झाड झालं कंप्लीट. फायनली हे पण जास्वंदाचं झाड पण लावलं. पाहू शकतात किती कळ्या आल्यात त्याला. तरी मी त्याचं आज फूल आलं होतं पण बाळाने ते फूल तोडलं. आज फूल फर्स्ट टाईम आलं होतं आपल्या घरी आणल्यानंतर, परंतु जाऊ द्या, बाळांना काही कळत नाही त्यामुळे त्यांनी तोडलं. पण अजून फूल आलं तर मी नक्की त्याचा व्हिडिओ दाखवेल. आता राहिला हा बटन्सचा गुलाबाचं झाड, त्याचं पण ते पण लावायचं आहे. त्याच्या अगोदर तुळशी लावून घेतली. ही तुळशी आणली होती, 40 रुपयाला भेटली, पण छान भेटली आहे. त्यामध्ये रोप वगैरे एक्स्ट्रा आले.
आणि अशा प्रकारे तुळस पण लगेच लावून घेतली. म्हटलं परत नको. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे गुलाबाचं पण झाड हे लावून घेतलं. फायनली सर्व झाडे लावून झाले. अशा प्रकारचा आजचा दिवस होता. जर तुम्हाला खरंच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.